समता, चिरण, पेशन न्यूज। मैं तमन्ना मेश्राम और मेरी साथी कृतिका पाटिल के साथ मुलाकात खास व्यक्ति सीरीज के अंतर्गत मिलने आए हैं। संविधान चौक में समता सैनिक दल के वरिष्ठ तथा राष्ट्रीय संगठनों के विषयक तज्ञ आदरणीय प्रदीप जी गायकवाड़ सर से। तो चलिए सवाल जवाब का सिलसिला शुरू करते हैं। सर, 2025 से 2030 में होने वाले सार्वत्रिक जनगणना में धर्म और जात के कॉलम में खासकर बुद्ध समाज के लोगों ने क्या लिखना चाहिए, क्योंकि इस विषय पे बहुत संपर्क चल रहा है। कृपया विस्तार से समझाइए। आपका प्रश्न ऐसा है कि जनगणना जो अभी शुरू हो रही है उसमें धर्म के कॉलम में क्या लिखना है और जाति के कॉलम में क्या लिखना है। ये संभ्रम इसलिए है क्योंकि जनगणना के समय क्या पूछा जाता है ये हमें मालूम नहीं है। जनगणना जब होती है तो जनगणना के समय किसी भी परिवार की जनगणना होती है, हर एक पर एक परिवार की होती है। उस परिवार का मुखिया कौन है, उस परिवार में कितने सदस्य हैं, कितने स्त्री कितने पुरुष है, कितने बच्चे हैं, उनकी उम्र कितनी है, उनकी पढ़ाई कितनी हुई है, ये सारा पूछा जाता है। तो परिवार की प्रत्येक परिवार की गणना होती है और जब सारा परिवार का प्रमुख, परिवार के बच्चे, परिवार की शैक्षिक अवस्था, ये सारा पूछा जाता है। उसी के साथ जय भीम, उसी के साथ साथ उस परिवार का धर्म और उस परिवार की जाति, जैसे आप कह रहे हो, ये भी पूछा जाता है। लेकिन इसमें भ्रम क्यों होता है, हमें ऐसा लगता है कि जाति पूछी जाती है। जाति व्यक्ति विशेष की नहीं पूछी जाती। मैंने आज जो आपने रामबाग में जो एक उपक्रम लगाया है उस समय विस्तार से मैं आपको समझाऊंगा, लेकिन आज वो फॉर्म भी मैंने आपके लिए निकाल के लाया था और वो मैं आपको दूंगा। ये सारा परिवार का मुखिया, परिवार के सदस्य, परिवार के नाम, उनकी उम्र, उनकी शैक्षिक अवस्था पूछने के बाद में वो पूछते हैं कि भाई आपका धर्म कौन सा है। उस कॉलम में रहता है कि भाई आपका धर्म कौन सा है, और आप जो भी धर्म बताओगे वो धर्म उनको लिखना जरूरी है। प्रगणक को आपने बताया, जो गणना करने वाला है उसको आपने बताया कि हम बौद्ध है तो उसको बौद्ध ही लिखना पड़ेगा। अगर आप कहते हो कि मैं हिंदू हूं तो उसको हिंदू ही लिखना पड़ेगा। क्रिश्चियन हो तो क्रिश्चियन ही लिखना पड़ेगा। पुराने जनगणना के आयुक्त ने इस प्रकार का फरमान निकाला है कि जो व्यक्ति जिस धर्म का बोलेगा वो लिखना ही है। और अगर आपने बोला कि मैं किसी भी धर्म को नहीं मानता, मैं निधर्मी हूं या मेरा कोई धर्म नहीं है, तो वो भी उसको लिखना पड़ता है कि नहीं भाई ये व्यक्ति किसी धर्म विशेष का नहीं है। अगर आपने बोला कि भाई मैं निधर्मी हूं तो वो आप पे जबरदस्ती नहीं कर सकता कि नहीं तुम्हारा धर्म बताओ। या फिर जो आदिवासी होते हैं उनका धर्म प्राकृतिक धर्म है, वो प्रकृति को ही धर्म मानते हैं, तो उनका धर्म जो लिखा जाता है प्राकृतिक धर्म लिखा जाता है। तो जो आप बोलोगे वही उसको मान्य करना जरूरी। चलिए ये हो गया। उसके बाद में मुख्य प्रश्न पर आते हैं जिसके लिए सब संभ्रम है। प्रगणक ये पूछता है आपकी जाति क्या है, ये नहीं पूछता, वो कॉलम ही नहीं है। जनगणना में आपकी जाति क्या है ये नहीं पूछा जाता। फिर क्या प्रश्न होता है, मैं प्रगणक का फॉर्म ही लाया था, लाऊंगा आपको, शाम को दूंगा मैं। उसमें यह पूछा जाता है कि क्या आप अनुसूचित जाति के हो, क्या आप अनुसूचित जनजाति के हो,
मतलब क्या आप शेड्यूल्ड कास्ट हो या क्या आप शेड्यूल्ड ट्राइब हो, ये पूछा जाता है। वो प्रकरण का फॉर्म मैंने आपके लिए विशेष रूप से वो प्रिंट किया है, वो आपको रामबाग में मैं दूंगा, जिसमें प्रश्न है कि आपका धर्म क्या है, और उसके बाद में प्रश्न है क्या आप अनुसूचित जाति के या अनुसूचित जनजाति के हैं। जाति नहीं पूछी जाती, अनुसूचित जाति या जनजाति पूछी जाती है। अगर कोई व्यक्ति अपने आप को हिंदू कहता है और वो समझो कुणबी समाज का है, मराठा समाज का है, तो वो क्या उत्तर देगा? हिंदू समाज का कुणबी व्यक्ति, उसकी कुणबी करके जाति नहीं पूछी जाती, उसको पूछा जाता है क्या तुम शेड्यूल कास्ट हो। तो एक कुणबी व्यक्ति क्या उत्तर देगा? क्या वो शेड्यूल कास्ट का है बोलेगा? तो उसका कोई भी वहां पर नो नहीं होगी, धर्म हिंदू रहेगा, बाकी छोड़ देंगे। लेकिन जो अनुसूचित जाति के या जनजाति के है वो बोलेंगे हाँ मैं शेड्यूल्ड कास्ट का हूं, मैं शेड्यूल्ड ट्राइब का हूं। अभी ओबीसी की जनगणना नहीं होती, इसलिए उनका भी नहीं, अगर इस साल हो गई तो पूछा जाएगा। फिर उनको पूछा जाता है कि भाई आप शेड्यूल कास्ट हो, तो हम कहते हैं हाँ हम शेड्यूल कास्ट है। तो फिर वो उसका प्रश्न आता है शेड्यूल्ड कास्ट में कौन सी जाति के हो? आप शेड्यूल्ड कास्ट में हो तो कौन सी जाति के हो, ये दूसरा प्रश्न होता है। और अगर आप शेड्यूल्ड ट्राइब के हो तो कौन सी जनजाति के हो? प्रश्न क्या हुआ कि शेड्यूल्ड कास्ट में अगर आप है तो कौन सी जनजाति के। जैसे मैंने पिछली बार कहा था कि महाराष्ट्र में इतनी जातियां जनजातियां है, तो मुझे अपनी ताई ने, बड़ोले ताई ने बराबर करेक्ट किया। मैंने 47 बताया था, लेकिन उन्होंने कास्ट लिस्ट दिखाकर महाराष्ट्र में अनुसूचित जाति में कितनी जातियां है इसकी एक लिस्ट ही मुझे भेजी। 47-48 पे महार जाति का उल्लेख है, लेकिन महाराष्ट्र में कितनी अनुसूचित जातियां है उनकी यादी उन्होंने भेजी। उनको अच्छे से मैं उनका स्वागत करता हूं। तो आप अनुसूचित जाति के कौन सी जाति के हो? अगर आप शेड्यूल्ड कास्ट हो तो आपको यह लिखवाना है वहां पर मैं अनुसूचित जाति का हूं और अनुसूचित जाति में इस जाति में मैं पहले था। जब शेड्यूल्ड बना 1950 में, धर्मांतर नहीं हुआ था, शेड्यूल्ड बना था, 56 में धर्मांतर हुआ, तो उस शेड्यूल्ड में कौन सी जाति के थे अपन लोग? महार जाति में हमारा समावेश था। प्रिय बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, येत्या जनगणनेमध्ये जेव्हा प्रकरण आपल्या घरी येईल तेव्हा काय विचारेल हे मी विस्ताराने सांगितलं आहे। आता आपल्याकडे फक्त 10 मिनिटांमध्ये बडगे साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। धर्माच्या कॉलम मध्ये जेव्हा प्रकरण विचारेल तुमचा धर्म कोणता आहे, तर आपण सगळ्यांनी तिथं सांगायचं आहे की माझा धर्म हा बौद्ध धर्म आहे, आणि त्याला विनंती करायची आहे की बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्माच्या कॉलम मध्ये दुसरं काहीही लिहिता कामा नये। त्याच्यानंतरचा त्याचा प्रश्न असेल तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे आहात काय? तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा जमातीचे आहात काय? जर तुम्ही अनुसूचित जातीचे असाल तर त्याला उत्तर द्यायचं आहे होय। जर तुम्ही अनुसूचित जमातीचे असाल तर त्याला उत्तर द्यायचं आहे होय। मग त्यानंतर तो विचारेल जर तुम्ही अनुसूचित जातीचे आहात तर अनुसूचित जातीच्या कोणत्या जातीचे आहात? त्यावेळेस तुम्ही तुमचं उत्तर द्यायला तुम्ही मोकळे आहात। तुम्ही त्यांना म्हणू शकता बौद्धांच्या आधी, बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या आधी आम्ही महार या जातीचे होतो, आहो नाही होतो, आणि म्हणून महार ही जात
अनुसूचित जातीमध्ये मोडते. जर तुम्ही गोंड असाल तर तुम्ही म्हणाल की मी अनुसूचित जमातीचा आहे आणि गोंड या जमातीमध्ये मी मोडतो. तर अशा प्रकारे जी जनगणना होते ती धर्माची होते आणि अनुसूचित जाती आणि जमातीची होते. हिंदू धर्मातल्या जाती यांचा उल्लेख नाही. हिंदू धर्मामधल्या ज्या दुसऱ्या जाती आहेत, कुणबी, तेली, माळी, मराठा, हे कोणीही विचारत नाही. आणि विचारलं आणि तुम्ही सांगितलं तरी त्याची नोंद केली जात नाही. फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची नोंद केली जाते. कारण त्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आधारावर तुम्हाला नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जाते. जेवढे अनुसूचित जातीचे लोक आहेत 12%, तर त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 12% आरक्षण ठेवलं जाते. जर शिक्षणामध्ये आरक्षण द्यायचं असेल तर जेव्हा तुम्ही अनुसूचित जातीचे सांगता तेव्हा तुम्हाला अनुसूचित जातीच्या आधारावर 12% आरक्षण दिलं जाते. या अनुसूचित जातीमध्ये महार, मांग, चांभार, भंगी आणि अजून बरेचशे जाती आहेत. बहुतेक अनिताताई योग्यपणे सांगू शकेल तेवढ्या जातींचा समावेश होतो आणि त्यांच्या एकत्रित संख्येवर तुम्हाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळते. तुम्हाला विधानसभा, लोकसभा, नगर परिषदा, महानगरपालिकेत आरक्षण भेटते. त्याच्या आधारावर तुम्हाला बजेटमध्ये आरक्षण भेटते. त्याच्या आधारावर बजेट मिळते. तुम्ही महार आहात या आधारावर आरक्षण मिळत नाही. तुम्ही चांभार आहात या आधारावर आरक्षण मिळत नाही. महार, चांभार, भंगी यांच्या संपूर्ण एकत्रित संख्येवर आरक्षण मिळते. त्यामुळं त्यांना आरक्षण देण्याकरता, त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्याकरता, त्यांना बजेट देण्याकरता आणि त्यांना विधानसभा आणि लोकसभामध्ये राखीव जागा ठेवण्याकरता त्यांना हे विचारावं लागते की तुम्ही अनुसूचित जातीचे आहात काय. आपल्या इकडे महार आम्ही नाही, तुम्ही महार नाही, तुम्हाला कोणी महार बनवत नाही आणि महारच लिहा असा आग्रह कोणी करत नाही. तुम्हाला ते सांगायचं असेल सांगा, नाही सांगायचं असेल नका सांगू, पण तुम्हाला धर्म विचारला जाईलच. आणि त्या कॉलममध्ये तुम्हाला बौद्धच लिहायचं आहे. तुम्ही महार आहात ते चमार विचारत नाही कोणी. ते विचारतात तुम्ही अनुसूचित जातीचे आहात काय. आणि ते कशा करता विचारतात, तुम्हाला महार सिद्ध करण्यासाठी नाही तर तुम्हाला आरक्षणासाठी. तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल, तुम्हाला जर सवलती पाहिजे असेल तर तुम्हाला अनुसूचित जातीमधून आपली नोंद करावी लागते. त्याच प्रकारे अनुसूचित जमाती म्हणून तुमची नोंद करावी लागते. फक्त धर्माचा पगडा आणि जातीचा पगडा मनावर असल्यामुळं मी महार नाही हे सांगण्याकरता तुमचा आग्रह हा योग्य असेल. पण सरकारी आकडे करता हे आवश्यक आहे की तुम्ही अनुसूचित जातीचे आहात काय किंवा जमातीचे आहात काय हे नोंदणं आवश्यक आहे. तुम्ही महार आहात किंवा नाही आहात याची नोंदणी सरकारला नको आहे. त्यामुळे जेव्हा आपण कलेक्टरकडे जातो तेव्हा आपण शेड्यूल कास्टचं प्रमाणपत्र बनवतो, महाराचं नाही बनवत, हिंदूंचं नाही बनवत. यू आर बिलॉंगिंग टू शेड्यूल्ड कास्ट. शेड्यूल्ड हा शब्द काय आहे हे समजून घ्या. आणि हा संघर्ष बाबासाहेबांचा आहे. मला वाटते मी यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि 10 मिनिटाची वेळ झाली आहे. सर, अगर हम कोई धर्म बौद्ध लिखते हैं, सर अगर हम कोई धर्म बौद्ध लिखते हैं और गवर्नमेंट हमें बौद्ध होने का सबूत मांगे तो वो सबूत क्या होगा और कहाँ से लाए और उसकी कास्ट वैलिडिटी बनेगी क्या? पोरीचा पहिला प्रश्न बरोबर आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं
की जनगणना आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की एखाद्या व्यक्तीने आपला धर्म जो सांगितला तोच नोंदवायचा आहे. मी सांगितलं ना आधी, बौद्ध सांगितलं तर बौद्धच नोंदवायचा आहे. तर त्याचा प्रमाणपत्र मागेलच कसा तो? जेव्हा नियम असा आहे की ज्या व्यक्तीने जो धर्म सांगितला तो नोंदवावाच लागेल. बौद्धच असो, हिंदू असो, जैन असो, मी तुम्हाला एवढंही सांगितलं, तो प्रकृती पूजक आदिवासी असेल आणि तो म्हणाला मी प्रकृती पूजक आदिवासी आहे, तर ते लिहावं लागेल. आणि एवढंच नव्हे बेटा, जर तुम्ही सांगितलं की मला धर्मच नाहीये, तर तो लिहेल की या मुलीला धर्म नाहीये. नाही, थांबा. आता या पोरीचा दुसरा प्रश्न आहे की व्हॅलिडिटी मिळेल काय? आता व्हॅलिडिटी धर्माची मिळते काय? व्हॅलिडिटी मिळते शेड्यूल कास्ट किंवा ट्राईबची. मग या पोरीच्या मनात तोच प्रॉब्लेम आला. म्हणजे बौद्धांना एक जात समजते आणि त्या बौद्धांच्या जातीची व्हॅलिडिटी मागते. अरे धर्माचा कॉलम वेगळा, जातीचा कॉलम वेगळा, पण डोक्यामध्ये काय घुसली आहे? जात. मनुस्मृती. भारताचं संविधान नाही शिरलं अजून. भारताच्या संविधानाने शेड्यूल्ड कास्ट म्हटलेला आहे. भारताच्या संविधानाने शेड्यूल्ड ट्राईब म्हटलेलं आहे. भारताच्या संविधानाने इतर मागासवर्ग ओबीसी म्हटलेला आहे. मग तुला व्हॅलिडिटी संविधानाच्या हिशोबाने तुला व्हॅलिडिटी कसली मिळेल? आयदर शेड्यूल्ड कास्ट, आयदर शेड्यूल्ड ट्राईब किंवा ओबीसी. तुम्हाला व्हॅलिडिटी धर्माची मिळेल काय? आणि मिळाली सुद्धा असं व्हॅलिडिटी, त्याचा नियम आहे. काय करशील त्याचं? तुला मेडिकलमध्ये जर तुला मेडिकलची सीट मिळाली आणि तू तिथं म्हटलं की मला धर्माचा, माझ्यावर बौद्ध धर्माची व्हॅलिडिटी आहे, त्यामुळे तुला आरक्षण मिळेल काय? विद्याताईला थोडी घाई झाली आहे म्हणून आता विद्याताई नाही, आज 2:45 वाजता रामबाग. अरे वेळेचं बंधन पाळावं लागतं. सर, आपने हमारे सभी सवालों इधर का ज्ञान तुम्हाला काफी किती पाहिजे? विस्तार से जवाब दिया है, जिसका समाज को लवकर बहुत लवकर. लाभ होगा. मैं मार्शल कृतिका पाटिल, मेरी साथी तमन्ना मेश्राम के साथ समता चिल्ड्रन स्पेशल न्यूज के लिए.